नाशिक आयटी कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू आहे। निदा खान गेल्या 13 दिवसांपासून फरार आहे। गरोदरपणाचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। निदा खानवर धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतर प्रयत्नामध्ये मदत केल्याचा देखील आरोप आहे। महोदया यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये त्या हिंदू असल्याचं म्हटलं आहे आणि असे काही आरोप नाही आहे की काही जातीवाचक असतील किंवा काय, त्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्टचा मुद्दा एक क्लिअर केला आहे। बाकीचे जे आरोप होते ते त्या फिर्यादवरूनच असं दिसतं आहे की मुख्य आरोपी म्हणजे मेल पर्सन आणि विक्टीम यांची मैत्री होती वगैरे असं फिर्यादीतच लिहिलेलं आहे। मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे प्रेग्नन्सीबद्दलचा आलेला आहे, त्यामुळे तो फरार असताना काढला आहे का किंवा काय याच्यावर मी नाही सांगू शकणार। मी पुन्हा एकदा सांगेल की तिला फरार म्हणणं योग्य होणार नाही। फरार हा शब्द कायद्याने वेगळा आहे, त्याला कायद्याची एक प्रोसेस असतो एखाद्याला फरार घोषित करण्याची, तसं काहीच झालेलं नाही। तिला अटक झाली नाही असं म्हणू शकतो आपण।